आज दिल्लीत काँग्रेसची बैठक, बिहार निवडणूक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित, रात्री 8 वाजता बैठक। महायुतीच्या नेत्यांकडून मवियाच्या खासदारांना डावललं जातं, खासदार राजाभाऊ वाजे यांचा आरोप, एकाही कुंभमेळा बैठकीला बोलावला नसल्याची खंत व्यक्त। देवा भाऊ क्या हुआ, तुम्हारा वादा क्या है तुम्हारा इरादा, धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। वर्षा बंगल्यावर सोफा आणि डबल बेडवर 20,47,000ची उधळपट्टी, किचन प्लॅटफॉर्मसाठी 19,53,000चा खर्च, रोहित पवारांची ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका। ओबीसी आरक्षण गेलं म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या, मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, सरकार तुमच्या सोबत आहे असं पाऊल उचलू नका, मुंडेंचं नागरिकांना आवाहन। पनवेल पालिका प्रारूप रचनेवरील हरकतींच्या सुनावणीवेळी गोंधळ, भाजपा प्रवक्ते नवनाथ बन आले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला, पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत आज मनसेची अंबरनाथमध्ये बैठकीसाठी राज ठाकरे रवाना, आगामी निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घेणार आढावा बैठक, यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं करणार लोकार्पण। देशातील जेनझी विद्यार्थी युवक संविधान लोकशाही वाचवतील, आपण सदैव पाठीशी राहणार, खासदार राहुल गांधी यांचं ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची आज बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार, पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं बैठक महत्त्वाची। नागपूरमध्ये आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर, वर्धा महामार्गावरील इम्प्रेस पॅलेस या ठिकाणी चिंतन शिबिर पार पडणार, शिबिर स्थळाची सुनील तटकर यांनी केली पाहणी। मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यगीत लावताना तांत्रिक अडचण, मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवत राज्यगीत मोबाईलमधून माईकवर लावलं, मुख्यमंत्र्यांनी समयसूचकतेचे उत्तम उदाहरण घालून दिलं। ॲपलची भारतात आयफोन 17 मालिकेची विक्री सुरू, आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई दिल्लीत स्टोअर बाहेर नागरिकांची लांब रांग, 82,000 ते 2,29,000पर्यंत आयफोन 17ची किंमत। पैठणमधील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर सुनंदा खडसे यांचा राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेत गौरव, होमिओपॅथी क्षेत्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरव। हिंगोलीच्या जवळा बाजार परिसरात 4 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित, तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीचा उद्या निकाल, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मतमोजणी पूर्ण, नियामक मंडळाच्या सदस्यांची मतमोजणी उद्या पूर्ण होणार। राज्यात सण उत्सवासाठी एक मंडळ एक पोलीस अंमलदार योजना, योजनेअंतर्गत प्रत्येक पोलीस अंमलदारावर संपूर्ण मंडळाची जबाबदारी, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळाची यादी केली जाणार। कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील 499 कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक, कर्मचारी 2010 नियुक्त झालेल्या पदावर पुन्हा रुजू होणार, नवरात्रीच्या मुहूर्तावर 180 कर्मचाऱ्यांना कन्फर्मेशन लेटर देणार। मंत्री आशिष शेलार कोल्हापूर दौऱ्यावर, आशिष शेलारांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन। कराडमध्ये यशवंत विकास एकता मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 3,000हून अधिक स्पर्धकांनी नोंदवला सहभाग। बीडच्या अंबाजोगाईत महाआरोग्य शिबिराचं आयोजन, पंकजा मुंडेंच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन संपन्न, यावेळी तब्बल 1,000 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली।
आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी, 999 कैद्यांची क्षमता, 3500 कैदी कारागृहात. अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कैद्यांचं आरोग्य धोक्यात, कैद्यांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन. एआरसी विरोधात फसवणुकीचा अर्ज दाखल, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात अर्ज दाखल. लखविंदर दयाल सिंह यांनी दाखल केला अर्ज. ट्रक चालक हेल्पर अपहरण प्रकरणी खेडकर कुटुंब अद्यापही बेपत्ताच. मनोरमा खेडकरांच्या बाणेरमधील घरावर पोलिसांची पाळत, शोध घेऊनही खेडकर का सापडत नाही असा सवाल उपस्थित. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय, नवीन इमारत देण्याची पालकमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांची मागणी. शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव, बड्या उद्योगधंद्यांना जमीन देण्याचा प्रयत्न, शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा गंभीर आरोप. यवतमाळच्या जवळा येथे एसटी बसचा थांबा नाही, बस थांब्याअभावी 26 गावातील नागरिकांना त्रास, कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करत तात्काळ बस स्टॉप बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमधील दातपाडी ते केळापूर महामार्ग खड्डेमय, अनेक ठिकाणी रस्ता खचला. राष्ट्रीय महामार्गाकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवच्या भूम तालुक्यात वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली, नागरिकांची पूल ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत, पुलाचं निकृष्ट काम केल्याचा आरोप. वाशिमच्या जवळका रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था, चिखलमय रस्त्यातून प्रवाशांची कसरत, रस्त्याची समस्या सोडवण्याची नागरिकांची पालकमंत्र्यांकडे मागणी. गणेशोत्सवात 6 लाखांहून अधिक कोकणवासियांची एसटीला पसंती. रत्नागिरी जिल्हा आगाराला 23 कोटी 72 लाखांचं उत्पन्न, उत्सवासाठी गावोगावी ग्रुप बुकिंगला पसंती. ॲप आधारित वाहन चालकांना मूळ भाड्याच्या 1.5 पटीने भाडे आकारता येणार नाही, परिवहन विभागाचे निर्देश. टॅक्सी आणि रिक्षासाठी लागू केलेले दर आता ओला उबेर सारख्या ॲप आधारित वाहनांनाही लागू. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, खड्ड्यांबाबत कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा. उच्च न्यायालयाचे एमएमआर विभागातील पालिकांना आदेश. खड्ड्यांमुळे आतापर्यंत राज्यात 12 मृत्यू, 11 जण जखमी. HSRP नंबर प्लेट बसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल, आतापर्यंत 1,39,000 वाहनांची सुरक्षा नोंदणी पूर्ण. हिंगोलीत मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट, जरांगे समर्थकांकडून पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. नागपुरात आज बंजारा समाजाचं आंदोलन, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी. नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार. वर्ध्याच्या गवळ परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचा ठिय्या. महावितरण कार्यालयामध्ये 3 तास ठिय्या, आश्वासनात आंदोलनाला स्थगिती. हिंगोलीमध्ये घरकुल योजनेचं अनुदान मिळत नसल्याने आंदोलन, पंचायत समिती कार्यालयाबाहेर जनावरे घेऊन गावकऱ्यांचं आंदोलन. रत्नागिरीच्या लांजा शहरामध्ये डम्पिंग विरोधामध्ये 36 दिवसांपासून आंदोलन सुरू, सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने विनायक राऊतांकडून नाराजी व्यक्त. वाशीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, माजी मंत्र्यांच्या नेतृत्वात काढला मोर्चा. सांगलीत रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर शेतकरी धडकले. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक येथील बोटमनचे आंदोलन तात्पुरते स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरणी थेट पोलीस आयुक्तालयाच्या गेटबाहेर कुटुंबियांचा ठिय्या, सोमनाथ यांचा शोध घेणार, न्याय देणार, पोलिसांचं कुटुंबियांना आश्वासन. चंद्रपूरमध्येही IMA संघटनेकडून बंदची हाक, CCPA पास होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगमध्ये नोंदणीच्या आदेशाच्या निषेधार्थ बंद. IMAच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, 100हून अधिक रुग्णालय आणि 500हून अधिक डॉक्टर झाले सहभागी.
साताऱ्यातील महाबळेश्वर पाटण परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरण भरलं. धरणातून पाचव्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यातील भाटघर धरण पुन्हा 100% भरलं. धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई न झाल्याने पाणी उत्तम नगर गावठाणात पाणी भरलंय. राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू. संपूर्ण राज्यात सध्या पावसाची विश्रांती. गेल्या 2-3 दिवस झालेल्या पावसामुळे राज्यात मोठं नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार. जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. उत्तराखंडमध्ये चामोलीत जोरदार पाऊस आणि भूस्खलनात 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, 6 जण बेपत्ता. गावातील 40 घरं भुईसपाट. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाकडून शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस. सीना नदीला पूर. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. घनसावंगीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. चांदवड तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. मका बाजरी पिकांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत. 2,72,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची नरहरी झिरवाळ यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात पावसाचं थैमान. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर. नदीकाठच्या गावाला आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. बाणेर धायरी सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची कसरत. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. ओढ्यातून वाट काढताना शेतकरी गेला वाहून. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांचे हाल. पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. अमरावतीत शेतकरी नेते राकेश टिकेत आणि महादेव जानकर यांनी शेती नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अमरावतीमध्ये कपाशी सोयाबीन पीक उद्ध्वस्त. शेतीला रोजगार हमीचा दर्जा द्या, महादेव जानकरांची मागणी. धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटला. शेकडो एकर जमिनीवरील पिकांचं मोठं नुकसान. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल. हिंगोलीच्या डोंगरखडा परिसरात मुसळधार पाऊसमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. शेतीचं प्रचंड नुकसान. भूगर्भातील पाणी पातळी वाढल्याने बोरवेलमधून अचानक पाणी उफाळून येऊ लागलं. हिंगोलीच्या मेथा परिसरात पावसामुळे मधुमती नदीला पूर. नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली. सोयाबीन, हळद, कापूस पिकांचं नुकसान. सोलापुरात पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. सीना नदीला पूर आल्याने नदी काठावरील शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. नुकसानीची संजय शिरसाट आणि विलास भुमरे यांनी केली पाहणी. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 103 महसूल मंडळात अतिवृष्टी. 2,30,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. परतूर येथे काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी द्या, काँग्रेस तालुकाध्यक्ष बालासाहेब बाकात यांची मागणी. अक्कलकोट तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान. जयकुमार गोरेंकडून अक्कलकोटमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसह केला अतिवृष्टीचा दौरा. मंगळुरूतील योगगुरूचा अल्पवयीन मुलीसह 8 महिलांवर अत्याचार. अल्पवयीन पीडितेकडून गुन्हा दाखल. आरोपी योगगुरूला अटक. पुढील तपास सुरू. कल्याणमध्ये आचार्य यात्रे नाट्यगृहातील उपहारगृहात प्रेक्षकांना एक्सपायरी कोल्ड्रिंकची विक्री. उपहारगृह चालकाचा बेजबाबदारपणा नागरिकांकडून उघड. व्हिडिओ व्हायरल. कारवाईची मागणी. 2024 मध्ये राज्यात 55,351 किलो गांजा जप्त. एनबीसीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध. सिंथेटिक अंमली पदार्थांच्या तस्करीत 6 पटीने वाढ. देशात 11,994 किलो सिंथेटिक अंमली पदार्थ पकडण्यात आले.
मुलीची छेड काढल्याने नातेवाईकांचा संताप. छेड काढणाऱ्या मुलाला नातेवाईकांची बेदम मारहाण. मारहाणीत तरुणाचा मृत्यू. 5 आरोपी अटकेत. लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली घटना. ऑनलाईन सर्व्हिसेसच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला. नाशिकच्या कळवणमधील घटना. 23,700 रुपयांची रक्कम लंपास. चोरट्यांचा शोध सुरू. नाशिकमध्ये 121 किलो बनावट पनीर आणि खवा जप्त. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारे गुंड पोलिसांच्या ताब्यात. यात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश. आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता जप्त. मीरा रोड परिसरामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सिगारेटचा साठा उघड. परिसरात खळबळ. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. मुलुंडच्या नामांकित शाळेत विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार. शिक्षिकेकडून स्टील पट्टीने विद्यार्थ्याला मारहाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.